अर्चना, काय बनवते आज? आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. रंग कुठला आहे? हिरवा. आज रंग आहे हिरवा. हां, तर आज उपास आहेत आमचे 9 दिवसांचे चौघींचे. तर भाकरीचं म्हणजे वरीच्या पिठाची मी यांना भाकरी बनवते. अय्यो बाबा, एवढी मोठी एक भाकरी? हां. अरे बापरे. आणि आत्ताच दळून आणलंय पीठ. हां, काल काय भेटलं नाही दळून, तर आजच भेटलंय दळून. तर आज मग भाकरी आणि बटाट्याचं थोडंसं असं अंगापुरतं त्याचं कालवण केलेलं आहे. अरे कालवण केलं, ठेचा करायचा होता. ठेचा कोणाला आवडतं कोणाला नाही, म्हणून मी थोडंसं शेंगदाणे आणि हा ठेचा हां. असं ठेवलेला आहे. आणि आणि ह्याच्यामध्ये ना बटाट्याचं कालवण केलेलं असतं. बटाट्याचं कालवण केलंय, पण ह्याच्यामध्ये घातलंय काय तू? ह्याच्यामध्ये घातलेलं आहे पण शेंगदाणे भाजून कुटून हां जाडसर, आणि काय टाकलं ह्याच्यात मिरचीचा ठेचा हां ते टाकले, आणि थोडंसं तेल हां, आणि थोडंसं पाणी असं मीठ. टाकलेलं. आणि मीठ बस. तर टाकावंच लागणार ना. माझं उलटं कुठे गेलं. पळून गेला का काय? मग ते अशा प्रकारे बटाट्याचं कालवण करायचं का ते? त्याला काय मला भेटेना. आता काय घेतला हा झाऱ्या? खरंच भेटेना. आता काय खरं नाही. आणि हां. डान्सचा क्लास चालू होते 2 वाजता. तिला आता जेवण म्हणजे खाऊन पळायचंय, त्याच्यामुळे मी लवकर तिच्यासाठी भाकरी बनवली. आता हे बघा, हे पीठ घेतलेलं आहे, एक असं वाटी घेतलेलं आहे. हां आणि आता एक आपलं ज्वारीची भाकरी कसं बनवतो हां. तशीच भाकरी बनवायची. हे तर जसं पाणी गरम आहे की आपण नाही, साधं पाणी आहे, म्हणजे गरम नाही केलेलं. नॉर्मलच पाणी हां. आहे? जर मिक्सरला दळलं हां तर आपल्याला उतवणी करूनच ती भाकरी बनते. पण हां. हे दळून आणलेलं चांगलं पीठ असतं, त्याच्यामुळे मी काय पुढे चक्कीला? हां, चक्कीला. इथं माझ्या सासूच्या घरी, चुलत सासूच्या घरी चक्की आहे. हां हां. तर त्यांच्या इथून दळून आणले मी आता. तर चक्कीतलं दळून आणलेलं भाकरी नाही पटकन होती. जर घरी दळायला गेलं हां, नाही होत. होतच नाही. मिक्सरला एवढं बारीक नाही होत. हां. तर म्हणून मी आता असं थंडच पाणी आहे, म्हणजे नॉर्मल पाणी आपण पितो तेच. चांगलं मळून घेते. आणि इकडं पण थोडा अगं एवढी मोठी एक भाकरी फास्ट आहे. एका झपक्यातच पोट भरायचं की काम आहे? बारकी बारकी, एक खाली 2 खाली नकोच, एकच खायची. एक खाली बस झालं. पांढऱ्या शुभ्र भाकरी आहेत. एकदम पांढरं, कारण ते भगरच पांढरी असते ना. मग भगरीचं पीठ नुसतं वरईचं तांदूळ दळून आणता का त्याच्यामध्ये काय घालता अजून? थोडंसं जर 1 किलो पीठ असं 1 किलो जर भगर असेल ना, हां. त्याच्यामध्ये ना आम्ही 100 ग्राम साबुदाणा टाकतो, म्हणजे थोडंसं असं चिकट पण येतं. फक्त 100 ग्राम साबुदाणा? हां, थोडंच घालायचं, म्हणजे की थोडं चिकटपणा येण्यासाठी. हां. नाहीतर मग कोण कोण असं पण आणतं, पण थोडं चिकट येतं, त्याच्यामुळे आपण थोडंसं साबुदाणा घालायचं त्याच्यामध्ये चांगलं. बघूया आता अर्चना कशी भाकरी थापती बघा. 2 हाताने थापताच येणार, आणि इकडे जातो हात. हां. पीठ जर कमी पडलं तर असं थोडंसं हे करायचं. ते बायका गावाकडे खाली बसून करतात भाकरी. हां. 2 पायाच्या अंगठ्यामध्ये ताट पकडतात आणि राप 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 उगा भाकरी थापायच्या असल्याच मोठ्या मोठ्या. भाजून झाली हो पाठीमागं. हो हो. बघा किती मस्त भाजली भाकरी, खूप छान. आता ती फुगल पण मस्त. फुगवायची तिला, फुगव. ठीक आहे, फुगते स्वतः फुगणार. हां, स्वतःच फुगायला लागली. अरे बाप, काय मस्त भाकरी आली. आणि साबुदाणा काय की साबुदाणा खाल्लं ना सगळ्यांना त्रास होतो, त्याच्यामुळे साबुदाणा कोण खातच नाही. नाही, साबुदाणा मला पण नाही आवडत. आणि हे कामं पण असतात आपल्याला, दिवसभराची धावपळ इकडं तिकडं, तर ते भाकरी आपलं जेवण खाल्ल्यासारखं लागतं. भाकरी, बटाट्याचं मिरची म्हणा, किंवा राजगिऱ्याची भाजी चालते. आणि अगं राजगिऱ्याची भाजी मार्केटमध्ये आलेली आहे. हां, तर आता उद्या आपण करूया, आणि ते पण रेसिपी नक्की त्यांना टाकूया. मी मगाशीच विचारली. हे बघ, दाखव भाकरी. अरे वा, मस्त भाकरी तयार झालेली आहे. आता पटापट कर, आणि देवीसाठी एक नैवेद्य पण तयार कर. मग देवीला नैवेद्य दाखवू, मग आपण फराळाचं करूया. चला, बाय बाय.